दत्ता ठाकूर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. स्वर्गीय शिवंताबाई अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय दत्ता पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 1,500 रुपयाचं कॅश प्राइज असेल जयवंतमान निजेश संघासाठी. हे पारितोषिक सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतं. सुभाष पाटील असतील, राजेश पाटील असतील, आपण पाहतोय सम्राट बैलाचे मालक, ते नेहमीच पारितोषिक लावतात. सतीशदादा पाटील यांचा मी मग सकाळीच उल्लेख केला. 16 गावचं सरपंच चषक, नितेश पाटीलची पहिली स्पर्धा आपल्या करिअरची आणि सलग 3 षटकांसाठी त्याच्यासाठी पारितोषिक सुद्धा होता आणि नितेशने सलग 3 षटकार मारले होते आणि सतीशदादा पाटील यांनी तेव्हा 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं होतं. अरुण धर्मा पाटील यांच्याकडनं सुद्धा एक पारितोषिक आहे. नक्कीच विकेट हॅट्रिकसाठी 1,500 रुपये अरुण धर्मा पाटील यांच्याकडनं 2,000 रुपये, दत्ता पाटील यांच्याकडनं 1,500 रुपये आणि मोहन राघव पाटील यांच्याकडनं सुद्धा 2,000 रुपये. अशोक गोल्ड यांच्याकडनं सिल्वर कॉइन आहे. तुफान ग्रुप यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 2,500 निजेश संघासाठी. बघा दोन्ही संघांसाठी भरघोस पारितोषिक आणि टाइम सुद्धा आम्ही मॅच करतोय बरोबर 4:40 मेगा फायनलची मॅच. गोलंदाज नितेश, पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर अवांतर धावेने फायनल मॅच मध्ये खातं उघडलं गेले ते गावदेवी सोनारपाडा टीमचं समीर पाटील अँड कंपनी. चांगला खेळ आतापर्यंत. SP11 गावदेवी SP11 सोनारपाडा संघ तुम्ही पाहतायत, ज्या संघाचा 48 ग्रामीण संघांमध्ये खूप चांगला खेळ राहील आणि पहिली धावपलकावधी लागली व्हाईटच्या स्वरूपामध्ये. बघायचे सागाव संघाला 28 धावांवरती रोखलं होतं आणि जे संघाने सेमी फायनल मध्ये मग आता त्यांच्या समोर सोनारपाडा संघ आहे, त्यांची ताकद प्रचंड बॅटिंग मध्ये. फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेने. मेगा फायनलच्या मॅच मध्ये पहिला चौकार आलाय फलंदाज अनिकेत पाटीलच्या बॅट मधून. क्या बात आहे. रंगनाथ पाटीलसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. 5 धावा. बघा SP11 सोनारपाडाची काय सुरुवात झाली आहे फायनल मॅच मध्ये. हा चेंडू झेपला नाही आणि बघा कार्बन कमाल कॅच. नितेश पाटीलला माहिती आहे अनिकेत पाटीलची काय महत्व या विकेटला. याच अनिकेत पाटील किंग ट्रॉफी मध्ये 48 संघांमध्ये एकमेव अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्या नावावरती आहे. मयूर पाटील एकमेव अर्धशतक या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय किंग ट्रॉफी मध्ये आणि तो खेळाडू आहे अनिकेत पाटील जो या मॅच मध्ये 4 वरती बाद झालाय. जोरदार टाळ्याने स्वागत करूया गोलंदाज नितेश पाटीलने. या मॅच मध्ये फायनल मॅच मध्ये महत्वाची विकेट घेतली आहे. बघा दोन्ही टीमसाठी एक पारितोषिक आले. आपले सर्वांचे लाडके कार्यसम्राट माजी उपसरपंच काटेचे काशीनाथ पाटील यांच्याकडे सलग 3 चौकार 3,000 रुपये, सलग 3 षटकार 2,000 आणि विकेट हॅट्रिक जरी घेतली तरी राजवाडी आपण बघतोय 2,000. बघा म्हणजे तिन्ही हॅट्रिक साठी आपण पाहिलं तर 2,000 रुपये आणि दोन्ही टीमसाठी आहेत. क्या बात आहे. आणि हेच तर प्रेम आहे काशीनाथ पाटील यांचं टेनिस क्रिकेटवरती. मगाशीच तर मी उल्लेख दिला अनेक मोटर बाईक त्यांनी पुरस्कृत केलेल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. फटका चांगला आहे समीरच्या बॅट मध्ये. गॅप भरपूर मोठी आहे मिड विकेटला. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. समीर पाटील सुद्धा या स्पर्धेमध्ये अक्षरशः भर असलाय. त्याच्या सलग तिसरा आला तर 2,000 रुपये मिळतील काशीनाथ पाटील यांच्याकडनं. 2,000 रुपये कॅश आणि सोनारपाड्याचे आय थिंक
एक पारुषिक सोनापाडा संघाचे एक मान्यवर आहे त्यांच्याकडे सुद्धा आहे. हा वाईट बॉल आहे. 2 बॉल वाईट आलेत, 3 चौकार आलेत. धावसंख्या झाली ती 14 वरती. कोणत्याही कटआउटला जर बघा डायरेक्ट हिट झाला म्हणजे षटकार लागून कोणत्याही कटआउटला तर वेताळेश्वर क्रिकेट संघ उसागर यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि आधारस्तंभ पांडुरंग संते साहेबांकडे पारदर्शक आहे. मात्र चेंडू बराच वेळ हवेत होता, मात्र इथे क्षेत्ररक्षक थोडेसे डीप मध्ये होते, त्यामुळे 2 धावा इथे मिळाल्यात. फक्त नाव पारदर्शक लावायला नक्कीच थोडीशी गडबड आहे, त्यामुळे आमचे जे समर्थक आहेत त्यांनी पारदर्शक लावल्यानंतर थोडंसं आम्हाला लिहून द्या, कारण ज्यावेळी हॅट्रिकची संधी येते त्यावेळी आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. कारण आय थिंक सोनापाडाच्या एक मान्यवरांनी बक्षीस लावलेलं आहे, फक्त आपलं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. 16 धावा धापल कोते आपल्याला पाहायला भेट आहेत. फ्रान्सी अजित पाटील यांच्याकडे सुद्धा पारदर्शक आहे. पुन्हा चेंडू हवेत आहे. आता क्षेत्ररक्षक आहेत. जजमेंट चांगला होता, झेल ड्रॉप झालाय. नितेश पाटीलला अजून एक विकेट मिळाली असती. गिरीधर पाटील कार्यसम्राट माजी सरपंच यांच्याकडनं निजे संघाला प्रत्येक विकेटला 500 आहेत. ऑलरेडी नितेशला 500 मिळालेत. ज्यावेळी बॅटिंगला येतील प्रत्येक चौकाराला 500, प्रत्येक षटकारालाही 500 रुपये. गिरीधर पाटील यांच्या माध्यमातून पहिल्या षटकात 17 धावा आल्यात. मागच्या मॅच मध्ये 79 धावा कुठल्या होत्या सोनारपाडाने. SP11 सोनारपाडा संघ, मात्र तरी त्या कमी वाटत होत्या, त्यामुळे दत्ता ठाकूर आणि समीरला माहिती आताही जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील, कारण समोर जयवंतमान निजे संघ आहे. गिरीधर पाटील साहेबांना विनंती असेल आपण या VIP कक्षामध्ये आपण बसायचंय. गिरीधर पाटील एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या समेत आपण पाहतो त्यांची काही सहकारी, त्यांचे हार्दिक स्वागत. राजेश पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत निजेगावचे, त्यांचे हार्दिक स्वागत. हरिदास पाटील साहेब सुद्धा उपस्थित आहेत निजेगावचे. पहिल्या षटकात बघा आता नागेश पाटील आलेत. नागेश पाटीलने या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. नितेशचा मी उल्लेख करेल, त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकात 17 धावा आल्या. समीर पाटील अनेक अर्धशतक या खेळाडूच्या नावावरती आहे. त्याच्या समेत तुम्ही दत्ता ठाकूरला पाहतायत. किंग ट्रॉफी आणि दत्ता ठाकूर हे जवळचं नाते आहे, कारण 158 धावा दत्ता ठाकूरने किंग ट्रॉफी मध्ये मला आठवते कुठल्या होत्या, आणि मालिकावीरची बाईक तो घरी घेऊन गेला होता. आज बघायचंय रेश्मा मॅम कोणता खेळाडू आहे जो या स्पर्धेत मालिकावीरचा मानकरी ठरेल, आणि ज्या खेळाडूला काशीनाथ पाटील यांनी पुरस्कृत केलेली जी मालिकावीरची बाईक आहे ती मिळणार आहे. नागेश उसारकर गाव यांकडनं रिवर्स खेळायचा प्रयत्न होता. समीर पाटील फारसा प्रयत्न बऱ्याच वेळा आम्ही पाहिला करत नाहीयेत, मात्र कदाचित त्यांच्या मनामध्ये शंका आहे. उसारकर गाव यांकडनं गोलंदाजी सुरू आहे. एक्सपीआय बॉल यांकडनं धावा येतात, मात्र ज्यावेळी आपण पाहिलं तर उसारकर गाव एंडकडनं ज्यावेळी गोलंदाजी होती त्यावेळी असं मनात शंका आहे, मात्र असं नाहीये. राहुल केनीने त्याच एंडने षटकार मारला. सोनारपाड्याच्या बरेचसे खेळाडू आहेत ज्यांनी त्या एंडने षटकार मारलेत, आणि समीरी कदाचित मारतील, मात्र बघायचंय टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षण चांगलंय, क्षेत्ररक्षण चांगलंय. जो या मॅच मध्ये 13 धावांवरती बॅटिंग करत होता तो रनआउट झालाय. रनआउट झाल्यानंतर थोडीशी चर्चा होते, झेलबाद झाल्यानंतर चर्चा होत नाही, मात्र रनआउट का झाले हा प्रश्न जरूर खेळाडू कक्षामध्ये विचारला जातोय. हरिभक्त परायण तुम्ही बांधायत. कमलाकर पवार सुद्धा सामना एन्जॉय करतायत, त्यांचे हार्दिक स्वागत. निजे संघाला सातत्याने सपोर्ट, आणि आज सकाळपासून पहिल्या मॅच पासून कमलाकर पवार इथे उपस्थित आहेत निजे गावचे. सकाळी ते आमच्या व्यासपीठावर सुद्धा मी त्यांना इन्व्हाइट केलं, तेव्हाही ते उपस्थित होते. थोड्या वेळ त्यांनी मॅच पाहिली व्यासपीठावर, आता ते पुन्हा प्रेक्षकांमधनं मॅच पाहणं भरपूर मजा येते. आम्ही जाऊ थोड्या वेळात प्रेक्षकात.
इथे चेंडू हवेत आहे आणि नागेश, मी मगाशीच उल्लेख केला, समीर रनआउट झालेत आणि आता दत्ता ठाकूर झेलच्या स्वरूपात बाद होतील. नागेशने महत्वाची विकेट घेतली. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. मी रनआउट झाले त्यामुळे मला खेळपट्टीवर थांबणं गरजेचं होतं. दोन्ही नवीन फलंदाज खेळपट्टीवर. आता श्रीधर म्हात्रे ऑलरेडी आलेत आणि आता कॅप्टन श्रवण ठाकूर येतात मैदानाच्या आतमध्ये. गिरीधर पाटील यांच्याकडनं प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक सलग 3 षटकार, सलग 3 चौकार. काशीनाथदादा पाटील कार्यसम्राट माजी उपसरपंच यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज. दोन्ही टीमसाठी पारितोषिक आहे. आमच्या निजेचे डीजे मास्टर बघा रुपेश पवार सुद्धा मला वाटतं आले. त्यांचे हार्दिक स्वागत. नाही, जबरदस्त डीजे ऑपरेटिंग तेही करतात. जेव्हा आम्ही निजे गावामध्ये जेव्हा समालोचन करतो आमच्या आवाजाची काळजी रुपेश पवार आणि त्यांचे बंधुराज घेत असतात. चला थोडंसं फास्ट घ्या. प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नागेशला 500 मिळणार आहेत. एक फलंदाज रनआउट आहे. 500 नितेश पाटीलला मिळणार आहेत. गिरीधर पाटील साहेबांकडे प्रत्येक विकेटला 500 आहेत. जयनमान निजे संघाला. मेगा फायनलची मॅच जयनमान निजे संघाला माहिती आहे बुर्दुलच्या स्पर्धेत फायनल गमावली आहे. त्यामुळे ही फायनल मॅच आपल्याला जिंकायची आहे. मात्र SP11 सोनारपडा ही मॅच सोडणार नाहीये. कारण दोन बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात. कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. करण पाटील तिथे आहेत. करण पाटील सुद्धा या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. 3 गडी बाद 20 अशी धावसंख्या. दुसरं षटक मार्गस्थ असताना SP11 सोनारपाडा संघ तुम्ही पाहतायत 50-55 चांगलं टार्गेट असू शकतो संध्याकाळच्या सत्रामध्ये. आपण पाहिलं तर आता जवळजवळ 4:51 झाले. त्यामुळे संध्याकाळच्या सत्रात फारसे षटकार चौकार पाहायला मिळत नाही. ज्यावेळी काल सागाव संघाने वाडेकरच्या विरुद्ध प्रथम बॅटिंग घेतली होती. सागावने 63 धावा आणि सूरज भोईर आणि चिन्मय पाटीलने 51 धावांची भागीदारी रचली होती. त्यामुळे वाडेकर संघ या स्पर्धेतून बाहेर गेला. त्यामुळे संध्याकाळच्या सत्रात फारशा धावा बनवणं थोडंसं कठीण होतं. बघा हरेश पाटील यांचं आगमन झाले. एकविरा एंटरप्राइजेसचे सर्व निजेगावचे त्यांचं हार्दिक स्वागत. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. केतन वेगाने आलेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. श्रवण ठाकूरला जीवदान मिळालंय. मात्र श्रवण ठाकूरला तुम्हाला विसरून चालणार नाहीये. खायटी विरुद्ध सोनारपाडा मॅच आणि काय इनिंग साकारली होती श्रवण ठाकूरने विशाल म्हात्रेच्या विरोधात. खास करून काय बॅटिंग केली होती. त्याचे रनआउट होणं हेही खूप महत्वाचं होतं निजे टीमसाठी. 20 धावा धापल कधी लागलेत. एक अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहतायत. किंग ट्रॉफी 2024 मेगा फायनलची मॅच निर्जे विरुद्ध सोनारपाडा. कट करण्याचा प्रयत्न होता. ऑप्शनच्या थोडासा बाहेर आहे. पंचाने हा चेंडू वाईट घोषित केलाय आणि विशाल पवार सुद्धा कदाचित हेच सांगतात की हा वाईटच आहे. अन्यथा विशालने रिव्ह्यूचा वापर केला असता. 21 धावा झाल्यात. पॉवर प्ले मधला एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. टेनिस क्रिकेटमध्ये एकमेव मंडळ तुम्ही पाहता जयनमान क्रिकेट मंडळ निजे. 56व्या वर्षात तुम्हाला आता मकर संक्रांत ट्रॉफी येत्या 9 जानेवारी ते 14 जानेवारी ती स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येईल. त्या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ सुद्धा झालेले आहेत. चांगला चेंडू होता. ब्लॉकरला होता. त्यालाही खोदून काढलाय. श्रीधरने 1 रन्स पूर्ण आले. दुसरीचा प्रयत्न असेल का. रनआउटचा धोका आहे. मात्र चेंडू अजूनही मिळाला नाहीये. 2 धावा इथे वेगाने पूर्ण झाल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकात SP11 सोनारपाडा संघाची धावसंख्या ती 3 गडी बाद 23. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मात्र 3 षटकांसाठी आपण ऐकूया या स्पर्धेमध्ये आवाज आमचे सहकारी समालोचक बाबूश यांचा आवाज येणाऱ्या 3 षटकांसाठी. धन्यवाद डीजे.
हाँ तो चलिए, हाँ बहुत बहुत शुक्रिया। यहाँ से कहते ना सूरज जब डूबता है ना तो लाल लाल हो जाता है, और यहाँ से 3 विकेट गिरने के साथ साथ है हालत थोड़ी सी देखिए नाजुक है यहाँ से। चलिए बात करेंगे यहाँ से एक बार फिर से रेशमा जी मैकर देखिए यहाँ पर जुड़ते हुए, और मच्छिंद्र पाटिल सर सेकेंड इनिंग में जोड़ेंगे निश्चित रूप से। और 3 पर देखिए 23 रन पर 3 विकेट गंवाए हैं, लेकिन अभी भी देखिए बल्लेबाजी में लेफ्ट हैंड बैटर हैं। हल्की से देखिए यहाँ पर गुलनेस में गेंद था, लेकिन लाइन से थोड़ा सा लेग स्टंप पीस था, जिसके कारण दिनेश भगवान पाटिल साहब देखिए बात करेंगे नीलजे गांव विनोद भगवान पाटिल साहब, जिनकी तरफ से देखिए नीलजे टीम के लिए शुभकामना आता हुआ निश्चित रूप से। दत्ता ठाकुर देखिए, मैं हमेशा कहता हूं कि दत्ता पूरी शुरू करते हैं जहां से हफ्ता, और आखिरी समय तक गेंदबाज के लिए मुश्किल बना देते हैं, लेकिन इस वक्त देखिए उनके साथ श्रावण ठाकुर से एक खराब शुरुआत हुआ है, क्योंकि टॉप ऑर्डर के बल्लेबाज अनिकेत पाटिल देखिए चौके लगाने के बाद आउट हुए। दत्ता का विकेट गिर चुका है निश्चित रूप से, और श्रीधर महात्रे देखिए पिछली मैच के हीरो क्या फिर से एक बार बनेंगे हीरो। यहाँ से थोड़ा समय का देखिए ध्यान रखना होगा, पर से जो ऊंची इमारत है अगर उसके नीचे सूर्यास्त होते तो निश्चित रूप से कठिन बन जाएगा। व्हाइट का इजाफा एक्स्ट्रा से रन आता हुआ क्या टोटल एक देखना निश्चित रूप से जाएंगे रेशमा जी। पर फाइनल मुकाबला है जहां पर देखिए 25 रन बनाए हैं। थोड़ा मुझे लगता है इंटरनेट स्लो चल रहा है, जिसके कारण स्क्रीन पर जाने दिया गेंद को ऑफ स्टंप से काफी बार। व्हाइट का इजाफा एक्स्ट्रा से रन आता हुआ, एक्स्ट्रा रनों से देखिए स्कोर आगे पहुंचेगा, लेकिन इस मंजिल से इस वक्त वीआईपी डाइस में हम देख सकते हैं निश्चित रूप से करशन पाटिल साहब देखिए बात करेंगे माजी सरपंच काटी, और जिन्होंने देखिए इस टूर्नामेंट के लिए पाई किया और यही बताया कि हर जंगल में चंदन नहीं होता है, हर शहर में ऐसे इंसान में अक्सर काफ़ी कम रहते हैं, जिन्होंने हमेशा क्रिकेट को देखिए समाज के साथ साथ और ड्राइव किया। यहाँ से टीम एक्स्ट्रा कवर तैनात है, जब तक गेंद वापस आ जाता तब तक देखिए 1 रन आता हुआ, और दूसरे के लिए देखिए यहाँ से कोई मौका नहीं था। यहाँ से 1-1 रनों से स्कोर आगे जाएगा, लेकिन कहते ना धूप कितना भी तेज हो वो समंदर को नहीं सुखा सकता, और 1-1 रनों से अब कितनी भी आगे पहुंचाए। जो पिछले मैच में जिस टीम ने देखिए यहाँ पर विशाल टारगेट रखे थे, लग नहीं रहा है वो टीम इस वक्त बल्लेबाजी कर रही है, जहां 80 का टारगेट। अब चहनवान नीलजे टीम देखिए बात करेंगे, इनकी कामयाबी की राह चाहिए, बड़े खास बन जाते हैं गेंदबाजी में लीजिए या बल्लेबाजी में। हरफत मौला खिलाड़ी देखिए नीतीश पाटिल कुछ एक्स्ट्रा गेंद खर्च कर रहे हैं, बहुत जोखिम भरा ये खिलाड़ी है। और अक्सर मैं कहता हूं कि जब स्टेशन पर ट्रेन आती है तो फिर स्टेशन कांपने लगती है, और नीतीश पाटिल देखिए जब बल्लेबाजी में आए या गेंदबाजी में आए तो सामने वाले देखिए खिलाड़ी का थोड़ी धड़कनें तेज हो जाती है। स्कोर देखिए जाकर पहुंचा है 28 रन, 28 बनाए। अभी भी देखिए यहां से गेंद की बात करेंगे, 3 गेंद था, यहां से हुक करना चाहते थे भाई, यहां से तीखा बाउंसर। कहते ना सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, और गेंद कंधों के ऊपर जाए तो तीखा बाउंसर। हाथों में माइक है, रिस्पॉन्स माइकर आप एंकर कहलाओगे, गेंद कंधे के ऊपर है तो फिर बाउंसर ये कहलाएंगे निश्चित रूप से। क्राउड देखिए एकदम से खचाखच, और ये चलिए हुक किया यहां से फील्डर सही स्क्वायर लेग पर, जब तक गेंद को रोक लेते तब तक तेजी से देखिए यहां से दूसरा रन और कंप्लीट होता हुआ 2 रनों के साथ देखिए स्कोर जाकर पहुंचा यहां से 30 रनों तक है। और अभी भी देखिए बात करेंगे इस ओवर का 1 इंसेस धीरेश मात्री साहब देखिए बात करेंगे सोनारपड़ा के देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए सोने के सिक्का, क्योंकि सोनारपड़ा कहा जाए तो आज टेनिस क्रिकेट में जिस तरह से थोड़ी सी नाजुक स्थिति में है, और स्थिति यहाँ पर सुधारने की कोशिश कर रहे हैं यहाँ पर श्रवण ठाकुर और उनके साथ देखिए बात करेंगे श्रीधर महात्रे। देखिए पिछली मैच में क्या इनिंग था, यहाँ पर बल्लेबाजी के थे 30 रन, मैन ऑफ द मैच बने थे, लेकिन यहाँ पर 3 ओवर का खेल कंप्लीट हुआ है, और यहाँ पर रनआउट के रूप में विकेट गिरता हुआ। और स्कोर की बात करेंगे 31 रन बना है, तो क्या टोटल एक दिखना चाहोगे? शुभ संध्याकाळ, गुड इव्हनिंग टू ऑल. सगळ्यांचं स्वागत आहे किंग्स ट्रॉफी 2024. बघा सोनारपाडा असा संघ आहे ज्याने सेमीफायनल मध्ये 80 रन्स बनवले,
पण आता आपण सध्या स्कोअर बोर्डवरती स्कोअर पाहू शकतो 31 रन्स. 2 ओव्हर्सचा खेळ अजूनही बाकी आहे, पण मला असं वाटतंय की या 2 ओव्हर्समध्ये कमीत कमी 20 रन जरी आले तरी ही जी फायनल आहे ती सुपर से ऊपर आपल्याला बघायला भेटेल. 31 रन 31 रन विथ द लॉस ऑफ 4 विकेट्स. अजूनही 2 ओव्हर्सचा खेळ बाकी आहे. आपल्यासोबत आहेत बाबू शाह, वॉर्म वेलकम टू यू. आणि VIP रूम मध्ये आपले सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपलंही स्वागत आहे आणि सोबत स्वागत असणाऱ्या सगळ्या ऑडियन्सचं, क्रिकेट प्रेमी ग्राउंडवरती जेवढे आलेले आहेत आणि यूट्यूबद्वारे जेही लोक आम्हाला ऐकत आहेत, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे किंग्स ट्रॉफी 2024 मध्ये. चलिए बहुत बढ़िया. देखिए पहला 3 ओवर यहाँ से 31 रन बनाए, लेकिन अभी भी देखिए 12 गेंद बचाए. और कहते हैं ना कि घर की दरवाजे पर घोड़े की नाल लगाने से सफलता नहीं मिलती है, खुद की पैरों पर लगानी पड़ती है. अब क्या किस चीज की देरी हो रही है. क्राउड में देखिए शोर सरावा, हार्दिक पांड्या कक्ष, और बहुत बढ़िया देखिए खचाखच. चलिए यहाँ पर शोर सरावा देखिए, क्राउड हम देख सकते हैं यहाँ पर. ये दृश्य देखिए यहाँ से क्रिकेट के असली हीरो, रियल हीरो देखिए बैठ कर बड़ी इत्मीनान से. क्या कहना चाहोगे क्या हार्दिक पांड्या कक्ष जर ऐकत असाल तर हात वरती करा. सध्या टीव्हीवर तुम्ही दिसताय. थोडा शोर होऊ दे, आवाज होऊ दे. हार्दिक पांड्या कक्ष, क्या बात आहे. आणि त्यानंतर पुढच्या कक्षाजवळ जाऊया आपण. नेक्स्ट युवराज सिंग. युवराज सिंग कक्ष. नहीं, मुझे लगता है उन्हें पता ही नहीं चल रहा है. स्क्रीन लेके जो अंपायर है ना उनके पीछे युवराज सिंह. तो चलिए बात करेंगे ना, मैडम यहाँ से वक्त समय कहाँ रहता है इतना, जहाँ पर अपनी टीम को सपोर्ट करने आते हैं. यही तो बात का है. यहाँ पर क्राउड देखिए, यहाँ से छुट्टी का दिन है, पहले थे दीवाने अब लगे हैं कमाने, किसके कारण देखिए क्राउड सुबह नहीं दिखा, लेकिन जैसे देखिए दोपहर के बाद यहाँ पर क्राउड आता हुआ. अंतिम 12 गेंद है और इस आखिरी 12 गेंद में देखते हैं स्कोर को कहाँ तक ले जाएंगे. 50 के ऊपर तो जाना यहाँ पर पसंद करेंगे श्रीधर और उनके साथ है. और इस बार देखिए हल्के हाथों से खेले, ड्राइव किया यहाँ पर से लॉन्गन पर देखिए नीतीश पाटिल वहां पर से 1 रन आता हुआ. एक रनों से देखिए स्कोर तो आगे जाएगा भाई, लेकिन जो हमने जिक्र किया था, जो एक अच्छा टारगेट अगर सेट करना है, कहते ना फुटबॉल में गोल तक पहुंचने के लिए किक मारना पड़ता है, और क्रिकेट में हमेशा अच्छा टोटल तक पहुंचने के लिए कहीं हिट कहीं 6 मारना पड़ता है. और कम से कम अगर 2-3 छक्का आता है फिर 50 के ऊपर आसानी से पहुंच सकते हैं. मला असं वाटते श्रीधर मात्रे अजूनपर्यंत टिकलेले आहेत आणि त्यांच्या बॅट मधून आपण ते चौकार आणि षटकार इथे पाहू शकतो. श्रीधर देखिए सोच इनकी भी यही है कि मंजिल दूर है लेकिन पहुंचना जरूर है. फील्ड खोला हुआ है देखिए मैंडेटरी पावर प्ले के बाद. मंजिल दूर है लेकिन पहुंचना जरूर है. और केतन पाटिल देखिए क्या बढ़िया वेरिएशन दिखा रहे हैं यहाँ पर. स्लोअर गेंद, नकल गेंद, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक. इसलिए कहते हैं ना आज की दुनिया में कोई भी खिलाड़ी को कम मत मानिए. जो पेड़ आपको फल नहीं देता है वो छांव देता है, किसी भी बेकार मत समझिए यहाँ पर. और स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर 33 रन, लेकिन अभी भी देखिए 10 गेंद बचा है. आखिरी 10 गेंद. कहते ना सबर कभी मत खोना, हर बड़ी कामयाबी वक्त मांगती है. और ये चलिए सीधा विकेट पर निशाना कर रहे थे महेंद्र सर. देखिए अंपायरिंग हम देख सकते हैं जेबी पैनल, उमेश केनी सर और उनके साथ साथ देखिए बात करेंगे बहुत प्रभावित किए यहाँ पर अंपायर ने निश्चित रूप से अधीम अमतुल्य सर. और उसके साथ देखिए क्राउड देखिए यहाँ से. डमोली टेनिस क्रिकेट हम यही बात करते हैं हमेशा कि कश्ती कभी भी डूब सकती है, तकदीर कभी भी बदल सकती है. और देखते हैं मैच का रिजल्ट, जब 1-2 बड़ा हिट आएगा फिर कुछ रिजल्ट में देखें सुधार देखने को मिलेगा. यहाँ से कंकर पत्थर मत मार सीधा पहाड़. 2 बड़ा हिट लेकिन सिद्धेश पाटिल हैं स्ट्राइक पर. बैटर देखिए बड़ा हिट खेलने गए लेकिन वल्ले का देखिए लीडिंग एज लिया. और फिर से एक बार देखिए विकेट के पीछे विशाल अपना अच्छी काम निभाते हुए. कैच देखिए किस तरह से गेंद देखेंगे यहाँ पर रिप्ले में. ऑफ स्टंप लाइन पिच किया और वहीं से देखिए अक्रॉस द लाइन खेलने गए. अगर यहाँ थोड़ा सीधा खेल देना मैडम तो बल्ला और गेंद के बीच में संपर्क हो सकता था. मैं इसलिए कहता हूँ कि जिंदगी में अगर महान खिलाड़ी बनना है ना, जो स्टैंड आप देख रहे हो ना महान खिलाड़ी की, कि जिंदगी में अगर महान खिलाड़ी आपको बनना है ना तो देर रात तक चार्टिंग करने से बेहतर शॉट सिलेक्शन पर फोकस कीजिए. आज महेंद्र सिंह धोनी अगर दूसरा दिन उतरना है, कौन से गेंदबाज को निशाना बनाना है. सचिन रमेश तेंदुलकर देखिए इतने सारे रन बनाए, सेनवान जैसे गेंदबाज, मैगरा जैसे गेंदबाज, तो ये सब सोचने वाली बात होती है. नीचे के बल्लेबाज देखिए यहाँ से निराश कर रहे हैं, लेकिन शुरुआत भी अच्छा नहीं हुआ. खास करके देखिए अनिकेत
पूरी टूर्नामेंट में अच्छा रहा, लेकिन से दत्ता ठाकुर मैं हमेशा कहता हूँ दत्ता मैंडेटरी पावर प्ले में लेते हैं गेंदबाज से, बहुत हफ्ता रन लूट कर लेते हैं, लेकिन उनका भी विकेट सस्ता में गिरा, लेकिन फिर भी यहाँ से कोशिश करनी चाहिए. नक्कीच प्रयत्नार्थी परमेश्वर. आणि मला असं वाटते की पुढच्या जेवढे ओव्हर्स वाचले त्या ओव्हर्समध्ये 15 रन जरी आले तरी संध्याकाळच्या सत्रामध्ये मॅच बघायला मजा येईल. चलिए यहाँ पर रन ढूंढना होगा भाई. रख भरोसा खुद ही पर क्यों ढूंढते हो फरिश्ते, परिंदों के पास कहाँ होते हैं नक्शे, फिर भी ढूंढ लेते अपने रास्ते. यहाँ नक्शा भी है और रास्ता भी है, क्योंकि 9 गेंद बचा है, अब आपको रास्ता ढूंढना है. 34 पर देखिए स्कोर रुका है. वो ये क्या कर रहे हैं भाई यहाँ से, मुझे लगता है ये वॉशिंगटन सुंदर का बल्लेबाजी दिख रहा है. नहीं भाई, यहाँ पर घुमाव प्राप्त हो रही है, आसान नहीं रहता है, लेकिन कठिन बनेगा भाई. खाने में जहर मिला दे तो उसका इलाज है, ये डॉट गेंद की इलाज नहीं है भाई, इसकी इलाज नहीं है आपको. अगली गेंद के ऊपर अगर बड़ा हिट आता है तो फिर कुछ भरपाई होगा. अभी भी 8 गेंद शेष है यहाँ से. तो केतन फाड़े लेके क्या बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, लंबी रनअप के साथ है. और ये चलिए ऊंचाई ले ली, यहाँ पर लंबाई की कमी खुद अपने फॉलो थ्रो में यहाँ पर. और एक कैच है, हार्दिक पांड्या स्टैंड देखिए, यहाँ पर सेलिब्रेशन की क्राउड के देखिए बता रहे हैं कि ले जाएंगे ट्रॉफी उठाकर ले जाएंगे और रह जाएंगे. चलेंगे डीजे के पास. 34 पर 6. मैक्स सर देखिए सेकेंड इनिंग में जुड़ेंगे और स्मार्ट मेकर बता रहे हैं और कुछ रन जोड़ना चाहिए, यानी फूलों का दुकान खोल और खुशबू की व्यापार कर, सिंगल डबल की चक्कर छोड़ और चौके छक्के लगाकर दरिया पर कर. चलिए भाई मैच स्पीड अप कीजिए भाई. सूरज दूर जा रहा है, अगर अंधेरा छा गया तो हमारे पास कोई जादू नहीं है भाई. धूप धूप कोई मिल गया पिक्चर जादू, लेकिन सियादी की कोई जादू नहीं है. एक बार अंधेरा छाया फिर सेकेंड इनिंग में दिक्कत बनेगा, मुश्किल बनेगा. रिवर्स खेलने गए यहाँ से, नाकामयाब रहते हुए यहाँ से निराश रहेंगे. यहाँ पर देखिए 4 ओवर का खेल कंप्लीट हुआ है और 4 ओवर की समाप्ति के साथ साथ देखिए यहाँ पर टीम का स्कोर 34 पर 6, लेकिन सब अंतिम 6 गेंद रहेगा और चाहेंगे कम से कम यहाँ पर सीधे मैदान पर हैं 14 या 15 रन बन जाए. यहाँ से पांडुरंग संते साहब देखिए बात करेंगे, हम देख सकते हैं यहाँ पर वीआईपी डाइस में किंग्स ट्रॉफी बॉस और इसके साथ देखिए काशीनाथ पाटिल साहब देखिए. केतन के लिए देखिए 5000 आता भाई स्कोर, आप संभाल कर रखिए भाई, नहीं तो 12 खिलाड़ी को उनके दे दीजिए. राजेश पाटिल साहब, प्रकाश पाटिल साहब, इनकी तरफ से देखिए केतन के लिए देखिए खास करके क्या कमाल का स्पेल डालें. केतन पाटिल देखिए आपकी स्पेल के लिए 5000 रुपया आता हुआ, तालियां तो बजनी चाहिए. नितिन सर देखिए बड़ा डील. प्रकाश पाटिल साहब देखिए बात करेंगे और यही बात की कि आज देखिए ये ग्रामीण का क्रिकेट और ग्रामीण मुकाबला किस मुकाम तक पहुंचा है. बहुत बढ़िया देखिए यहाँ से जिन्होंने देखिए करोड़ लाखों की खर्चे, करोड़ों का दिल, पांडुरंग संते साहब देखिए इस वक्त वीआईपी डाइस में हैं, बड़ी दिल देखिए. उनके साथ देखिए बात करेंगे जिन्होंने हर टूर्नामेंट में अभी तक अगर काउंटिंग कर लिया जाए ना बाइक का शोरूम, काशीनाथ पाटिल साहब देखिए स्वर्गीय रतनवा ट्रॉफी इस बार थोड़ा सा देर से आएगा, आयुष्वेल के कारण. गुड न्यूज राजदादा ने निश्चित रूप से जानकारी दी और इंतजार रहेगा, लेकिन उससे पहले देखिए बात करेंगे ये अंतिम 6 गेंद भाई, यहाँ से रन आना जरूरी है. ओ ये चलिए बड़ा हिट खेले हैं 2 फील्डर के बीच में. अब देखें यहाँ से डग आउट भाई, धतिंग 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 धतिंग.
50 के ऊपर पहुंचना है तो फिर लगातार गियर बदलना होगा। 40 रन तक पहुंचे। ओ ये चलिए ड्राइव किया, पहला रन लेंगे। सिद्धेश किया अपनी इतनी बड़ी बॉडी, शरीर को लेकर तेज से भागेंगे। ओ डायरेक्ट हिट, नजदीकी मामला हो सकता था यहाँ से। स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ पर 42 रन। अब सिद्धेश पाटिल देखिए थोड़ा आक्रामक रूप लेते हुए, लेना चाहिए। कहते ना सांप के फन में और बिच्छू के डंग में जहर होती है, और सिद्धेश की बल्लेबाजी में अब थोड़ा कहर दिखता हुआ, लेकिन शुरुआत थोड़ा अच्छा हो जाता। कहते ना तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी है ना, तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना पड़ता है। जो अनिकेत और दत्ता ठाकुर का विकेट था, वो निकलने के साथ थोड़ा दबाव बनाए थे, लेकिन अब सिद्धेश पाटिल लेके हिम्मत जोड़ लिया भाई की करवे लढवे मॅच जितवे, करायचा लढाईचा मॅच जिंकायचा। ओ ऊंचाई ली है, लेकिन देखते हैं लंबाई कितना लेकर जाता है। अब तो गेंदबाज कहेगा भाई कि अल्लाह बचाए मुझे हैतरे वार से, हैतरे वार से, हैतरे वार से, हैतरे वार से, हैतरे वार से। बात करेंगे यहाँ पर अंतिम देखिए गेंद बची है यहाँ पर 3 है, और 2 छक्के लगाने के साथ भाई सिद्धेश ने यहाँ पर बता दिया भाई कि मिटता नहीं मैं किसी दाग की तरह, हर वक्त जलता हूं अंगार की तरह। भाई मेरा ही नाम सिद्धेश है, लेकिन मेरी खेलने की अंदाज है हार्दिक पांड्या की तरह। पांडुरंग संतेश साहब की तरफ से देखिए रघुनाथ आपके लिए 1000। क्या बात है, क्या बात है। यहाँ पर से हर इंसान अपनी जिंदगी में हीरो है। ओहो, और एक देखिए ऊंचाई ली है और लंबाई भी लेता हुआ यहाँ से। क्या बल्लेबाजी यहाँ पर देखिए सिद्धेश, आंख उगल रहे भाई यहाँ से। याच दरम्यान आपण पाहतोय सूर्या बैलाचे मालक पुष्कराज पाटील सोनारपाडा यांचे इथे आगमन झाले. ते पुष्कराज पाटील यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. बैलगाडी क्षेत्रामध्ये सूर्या बैलाची भरपूर चर्चा है. बाबूशाह क्या बढ़िया देखिए बैल का रेस जितनी तेजी से चल रही है और उतनी रेस से यहाँ पर है ये फाइनल मुकाबला चल रही है भाई. स्कोर देखिए पहुंचा 54 है. तेरा धैर्य जितना बड़ा होगा दिखना, एक दिन तेरा जीत का साम्राज्य जरूर खड़ा होगा. और सिद्धेश दिखाते हुए देखिए सबसे कठिन वक्त में कहती ना उजाला में मिल ही जाता है कोई ना कोई. तलाश करो ऐसे इंसान के जो अंधेरे में साथ दे. सिद्धेश के लिए एक बार तालियां बजनी चाहिए. 5 गेंद 21 रनों का इनिंग्स है. पिछली मैच में सिरदर थे, इस बार सिद्धेश देखिए 2 गेंद बचा है. लेकिन देखते हैं नीलजे टीम है क्या रोक पाएंगे. ओ हो फिर से उड़ाया. उवाना 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 गट 6.
चाहिए। एक क्वार्टर एक स्वेटर से ज्यादा गर्मी अब दे रहा है भाई सिद्धेश की बल्लेबाजी। कुंडी मत खटखटाना, सन्नाटा है जमाना, हो सके तो। और एक आग बड़ा हिट है, नहीं यहाँ से बड़ा हिट तो नहीं आएगा, लेकिन देखिए सिद्धेश कितने टीम के लिए भागता हुआ, भाग धन्नो। लेकिन देखते हैं यहाँ से अंपायर DRS, तीसरी अंपायर की मांग हो गई है। व्हाट इनिंग्स, क्या फिनिश करके आए यहाँ पर, गेम चेंजर इनिंग्स। देखिए भाई यहाँ पर 6 गेंद, देखते हैं यहाँ पर 1 रन तो जुड़ा इनके खाते में, अगर दूसरा कंप्लीट है तो फिर 29 में पहुंच जाएंगे। अभी काउंटिंग देखिए, तीसरा अंपायर लिया गया नितीन सर, जैसे डिसिजन आएगा। नाही 3 सिक्सर सिद्धेश पाटीलने मारले, त्यामुळे जयवंतमान प्रसन्न उसारगर दिघे आणि बबल्या ग्रुपकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइस त्याला मिळणार आहे, कारण की हे पारितोषिक सलग 3 षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी होतं आणि त्यामुळे हे पारितोषिक मिळणार आहे। आणि काशीनाथदादा पाटील यांच्याकडनं सुद्धा सिद्धेशला 2000 रुपयाचं कॅश प्राइज, म्हणजे एकूण 3000 रुपयाचं कॅश प्राइज या मॅच मध्ये सिद्धेशला मिळाले। व्हाट अ बैटिंग, सिद्धेश की बल्लेबाजी देखकर मैक्स सर वो गाना याद आया भाई कि नाजुक नाजुक हल्की हल्की सिद्धेश की यहाँ बल्ला झलकी। और कमाल की झलकी भाई, ऐसा नहीं झलकी, तालियां बजनी चाहिए भाई। यहाँ से कहते हैं ना, जिंदगी में काम ऐसा करो लोग गाली पर भी ताली बजाएं, क्योंकि सोनारपड़ा टीम को गाली लग रही थी, अब ताली बज रही है भाई। लेकिन देखते हैं आगे, अभी पिक्चर बाकी है दोस्तों, क्योंकि सेकेंड इनिंग आना बाकी है। और बैटर सिद्धेश इज द गॉन, रन आउट है, 1 रन कंप्लीट है और सिद्धेश पहुंच गए 28 तक है। और टीम का स्कोर कहां पहुंच गया भाई, 61-61 रन। लेकिन मैक्स सर कमेंट्री बॉक्स पर जुड़ रहे हैं, क्योंकि एक जमाना था मैकर जी, जब गब्बर आता था ना, बच्चे कहते थे, माँ कहती थी बच्चे से, बेटा सो जा सो जा गब्बर आएगा। लेकिन आज बच्चे कहते हैं मम्मी टीवी ऑन करा, मैक्स सर त्यांचा कमेंट्री बघायचा। सेकेंड इनिंग के बादशाह सहिंसा मैच में रन डालने के लिए, और उनके साथ जुड़े रहेंगे रेशमा जी महकर, आपके अंदाज। और उसके साथ साथ देखिए फाउंडर संदेश साहब, विशाल दादा, पूरी मैनेजमेंट देखिए, बीसीसी सभी का तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। चलेंगे मैच की तरफ, कहीं सम्मान की तरफ। धन्यवाद बाबूशाह। माननीय हरिदासजी पाटील यांचा इथे आपण सत्कार सन्मान करणार आहोत। मी विनंती करते माननीय पांडुरंगजी संते साहेबांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार सन्मान करायचा आहे। किंग ट्रॉफीचे आधारस्तंभ किंग मेकर पांडुरंग संते सर यांच्या शुभ हस्ते हरिदासजी पाटील यांचा इथे आपण आदर सत्कार सन्मान करणार आहोत। माननीय हरिदासजी पाटील यांचा इथे आदर सत्कार सन्मान आपण पाहत आहोत। सगळ्यांचं स्वागत आहे किंग ट्रॉफी 2024 VCC उसरगर मध्ये। आणि हरिदासजी पाटील साहेब यांचं इथे आगमन झालं। किंग मेकर आधार स्तंभ ऑफ किंग ट्रॉफी माननीय पांडुरंग संते साहेब यांच्या शुभ हस्ते हा आधार सत्कार सन्मान महाराष्ट्राची संस्कृती जपत माजी सरपंच निर्जेगाव माननीय गिरीधरजी पाटील यांचं सुद्धा इथे आपण आदर सत्कार सन्मान करणार आहोत। विनंती करेन गिरीधरजी पाटील यांना की त्यांनी हा सत्कार सन्मान स्वीकारायचा आहे। माननीय गिरीधरजी पाटील यांचा इथे आधार सत्कार सन्मान किंग ट्रॉफी 2024 आधार स्तंभ किंग मेकर पांडुरंग संते साहेब यांच्या शुभ हस्ते। नक्कीच मॅच रंगलेली आहे, पण जे मान्यवर आपल्या सोबत जॉईन झाले त्यांचा इथे सत्कार सन्मान करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण म्हणतो अतिथी देवो भव। माननीय प्रकाशजी पाटील यांचा सुद्धा आपण इथे आदर सत्कार सन्मान करणार आहोत। निर्जे गावचेच आहेत, सध्या फोकस करतायत मॅच कडे, कारण की निर्जे संघाचीच बॅटिंग सुरू झाली आहे। पण मॅच कडे जाणार आहोत। सरांना विनंती असेल पांडुरंग संते साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते त्यांचाही इथे आधार सत्कार सन्मान करायचा आहे।
वेळात वेळ काढून हे मान्यवर आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत. धन्यवाद. आणि आता पुन्हा वळणार आहोत आपल्या मॅचकडे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. तर वेलकम सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. फायनलचा सामना 48 संघाचा सहभाग 46 संघाचा गाशागोंड केलाय. फक्त 2च संघ प्रबल धाव करतात. 62 धाबा कुटाच्या मैदानावरती 27 धाबा कुठल्या शेवटच्या षटकामध्ये आणि सोनापाटा संघाने मोठं आव्हान उभं केलंय ते मात्र निलजे संघाविरुद्ध. सायकलला फलंदाज केतन ज्याने 2 धाव उभारल्यात. सायकलला सज्ज होते अनिकेत पाटील. गोलची मध्ये स्वीप करण्याचा प्रयत्न थोडासा अडचणीमध्ये निर्माण केला तो केतनला. 1च धाव मिळणार. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा. या सोनापाडा संघाने मगाशी धाबा कुठल्या होत्या 74. शेवटच्या चेंडूत चौकार मारला आणि तिथून सामना जिंकलाय. आता देखील तसंच झालं. 4 षटकामध्ये फक्त 34 आणि शेवटच्या षटकामध्ये तब्बल 27 धाबा कुठल्यात. त्यामुळे 61 धाबा उभ्या केल्यात. 62 धाबाचा लक्ष्याचा पाठला करायचा आहे. किंग ट्रॉफी या स्पर्धेमध्ये कोणता संघ उचलणार? सोनापाडा संघाने 2दा ट्रॉफी उचलले. निलजे संघाने 1दा ट्रॉफी उचलले. 2-2ची बराबरी होणार की हॅट्रिक यावर्षी प्राप्त करणार सोनापाडा संघ हे पाहणं महत्त्वाचं आहे. रेश्मा आमच्या समेत आहे. स्वागत आहे रेश्मा. या स्पर्धेचे आधारस्तंभ पांडुरंग संते दादा आमच्या समेत आहेत. काशीनाथ दादा ज्यांना आम्हाला बाईक दिली ते आमच्या समेत आहेत. गिरधर दादा अध्यक्ष निलजेचे ते देखील आमच्या समेत आहेत. अनंत पाटील आहेत. राजेश पाटील आहेत. त्यानंतर हरेश पाटील आहेत. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. रेश्मा मजा आहे सामन्यामध्ये. 62 धावांचा पाठला करायचा आहे. स्टायकेंडला विशाल पवार. ऑन साइडला खेचला फटकास करत विकेट. टायमिंग चुकल्याचे जज करतोय फलंदाज बाद. पहिलाच धक्का निलजे संघाला मोठा धक्का. फ्रान्सी अजित पाटील यांच्याकडे विकेट हॅट्रिकसाठी 2 खेळाडूंना 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ओव्हर टू मचिंद्र सर. हरेशने घेतलेला खूप सुंदर जेल. मजा आहे रेश्मा. कारण 61 डावा कुठल्यात 62 डावाचा लक्षाचा पाठला करायचा आहे या सामन्यामध्ये. फायनलचा सामना कसा असावा याचं उत्तम उदाहरण. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. रम्य सायंकाल. अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा. प्रेक्षकांची प्रचंड मांदी आली. अत्यंत आल्हादक प्रसारणामध्ये रंगतोय हा सामना. नक्कीच म्हणजे सामना तर रंगणार आहे. सध्या प्राइजेस जे आहेत ते प्राइजेस सुद्धा भरपूर लागलेले आहेत. आणि ज्या प्रकारे निलजे संघ मगाशी बॅटिंग करून गेलाय या सेमीफायनल मध्ये, मला असं वाटते की एखादा विकेट जरी त्यांचा गेला तरी सुद्धा अजूनही नितेश त्यांच्या जवळ आहे, केतन आहे आणि नितेश पाटील. आणि मला असं वाटतं की त्यांच्याही बॅट मधून आपण चौकार षटकार इथे पाहणार आहोत. यस नितेश पाटील. आता झालेली सरपंचाच्या बुर्दूची स्पर्धा कोण विसरणार? या फलंदाजानं निश्चित मॅन ऑफ द सिरीज म्हणून बाईक पटकावली. तोच हा फलंदाज. 1 नंबर. क्या बात आहे. बघायचं आहे 1 नंबरची फलंदाजी होणार का? सोनापाडा संघाचं मी कौतुकाला विसरणार नाही रेश्मा. पहिल्या 4 षटकामध्ये फक्त 34 धाबा आणि शेवटच्या षटकामध्ये 27 धाबा कोटून मोठं आव्हान निर्माण केलंय. फायनलचा सामना कसा असावा याचं उत्तर मिळणार. मात्र फलंदाजी कशी होणार? नितेश गुड टच मध्ये आहे. बघायचं काय फलंदाजी करणार. धावसंख्या धापालकावरती 3. 1 बाद 6 स्थिती यावेळी आपण पाहतोय. अनिकेत पाटील व्हेरी गुड बॉलिंग इन पॉवर प्ले ओव्हर. पहिल्या षटकामध्ये चांगली गुंजी दाखवतोय. अचूक टप्पा दिशेवरती नियंत्रण आणि चांगली गुंजी करत असताना फलंदाज मात्र बांधून ठेवतोय. प्रेक्षकांची अलोट गर्दी. आज किंग ट्रॉफीला आपण निरोप देणार आणि प्रत्येक प्रेक्षक या सामन्याचा साक्षीदार बनायचं आहे या किंग ट्रॉफीच्या शेवटच्या टप्प्यात. बॅकफुटला जाऊन ज्याली पंच करत असताना डीप कव्हर झोन मध्ये आल्या 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पलीकडे पहिला चौकार. नितेश आ गया और नितेश छा गया. क्या बात आहे. मी आताच म्हटलं होतं की गुड टच मध्ये असताना फलंदाज 1 नंबरची जर्सी परिधान केला आणि 1 नंबरचा खेळ करत असताना ज्या फलंदाज बुर्दुल मध्ये बाईक प्राप्त केले खूप चांगल्या टच मध्ये आहे आणि आल्या चौकार इनिंगची सुरुवात करतोय. 7 धाबा 1 बाद. आता मात्र दमदार सुरुवात. अनिकेत पाटील सच होतोय. उर्द विकेट. ओ क्रॉस बॅट स्ट्रोक. स्ट्रॉंग अपील. मात्र पंचानं सांगितलंय कोणत्या पंचाकडनं निर्णय नाही मैदानावरती. स्ट्रॉंग अपील केलंय. अपील करण्याचा प्रयत्न पंचांना. यस रेश्मा. आणि नितेश पाटील साठी ते प्राइजेस सुद्धा आलेले आहेत. लगातार 3 चौकारासाठी 3000 रुपयाचा पारितोषिक आणि लगातार 3 षटकारांसाठी 5000 रुपयाचा पारितोषिक माननीय गणेशजी पाटील हेदुटणी यांच्याकडून. सोनापाडा संघाच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 17 धाबा कुठल्या होत्या आणि त्याला प्रत्युत्तर देताना फक्त 7 धाबा. फायनल डिलिव्हरी वॉट ऑफ व्याबाला स्टार्टिंग अनिकेत पाटील. ऑन साइडला चांगला फटका सजवला. चित्रपटे सरकलाय लॉंग लेगला. एकदा पुढे दुसऱ्या बॅटचा प्रयत्न. कॉल केलाय. चेंडू येणं वाकणं उचलणं फेकणं प्रेशराईज केलंय मैदानावरती. फायनलचं प्रेशर नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाची झाली सांगता. एकूण धाबा धापलकावरती 9 धाबा 1 बाद इथे आपण पाहतोय.
रेश्मा आपल्याला माहिती आहे यावेळी भारताचे विश्वकप 10 सामने भारताने जिंकले, मात्र फायनल जिंकू शकला नाहीये. तुम्ही किती सामने जिंकलात हे महत्वाचं नाहीये, तुम्ही चषक कोणतं उचललं हे महत्वाचं आहे. उद्या फक्त एकच प्रश्न विचारला जाईल, किंग ट्रॉफी कोणी उचलली, दुसरा कोणाला विचारला जाणार नाही. त्यामुळे ही लढाई फार महत्वाची आहे. सोनापाड्याच्या गावात स्पर्धा सुरू आहे. निलजे संघाने 2 सामने जिंकले, मात्र तो संघ तिथे गेला नाही, तो संघ इथे राहिलाय. त्यांना जिंकायचे किंग ट्रॉफी. 9-1 बाद. काय म्हणची रेश्मा, कशी सुरुवात झाली मैदानावरती? मला असं वाटते की सध्या सोनारपाडा संघासाठी चांगली सुरुवात झालेली आहे, कारण की निळजे संघाचा ऑलरेडी 1 विकेट गेलेला आहे आणि पहिल्या ओव्हर नंतर फक्त 9 धावा त्यांच्या खात्यामध्ये आहेत. पण अजूनही 4 ओव्हर्सचा खेळ बाकी आहे, म्हणजेच 24 बॉल आहेत आणि 24 बॉल्स मध्ये त्यांना बाकीचे रन्स कंप्लीट करायचे. बघायचे केतन अजूनही मैदानावरती आहे. येणाऱ्या चषक तुम्हाला पाहायला मिळेल मकर संक्रांत चषक. अब तक 56, यावर्षी 56 वर्षे पदार्पण करेल. 55 वर्षाचा अभूतपूर्व यशानंतर पुन्हा तुमच्या भेटीला 9 जानेवारी ते 14 जानेवारी पाहायला विसरू नका. मकर संक्रांत चषकाचे आयोजक इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. मजा येईल रेश्मा सामन्यामध्ये, कारण आता रम्य सायंकाल आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, अंगाला स्पर्श करा गारगार वारा आणि रम्य सायंकालमध्ये आल्हाददायक प्रसारणामध्ये रंगतो हा सामना. सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय आणि बोलतोय सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज सज्ज होतोय समीर पाटील. समीर फलंदाजीमध्ये काय कामगिरी करू शकला नाहीये, बघायचं गोलंदाजीमध्ये काय कामगिरी करणार. स्ट्रायकरला केतन सध्या खूप फॉर्म मध्ये आहे. केतनची 2 षटकं खूप चांगली असतात, इकॉनॉमी गोलंदाजी दाखवली. बघायची फटकेबाजी करणार कशी केतन. स्ट्रायकरला 3 धावा केलेत असताना स्विचचा वापर केलाय. प्रेशर होतं, केतन पुढे निघून गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. हो माय गॉड, if the ball had hit to stem, the batsman would have gone, but this time he has been very lucky. Luck factor on. 9 धावा 1 बाद सिद्ध आपण पाहतोय. चला अजून एक पारितोषिक आलेलं आहे. विकेट हॅट्रिक साठी अनिकेत पाटील आणि समीर पाटील साठी पारितोषिक आहे 3000 रुपयाचं प्रांसी अजित पाटील यांच्याकडून. समीर देखील सुरुवात डॉट चेंडूने केली. गोलंदाजीने मगाशी अनिकेतने देखील ती सुरुवात केली. डाऊन द ट्रॅक आलाय, ऑन साइडच्या डोक्यावर लॉंग आला जज करतोय. आलाय चेंडू खाली, फलंदाज बाद. यस इट इज टेकन. दिस इज अ गुड फिनिश. दुसरा मोठा धक्का. केतन पाटील इज वॉकिंग बॅक. अशोक मात्रे साहेब सुद्धा उपस्थित, त्यांचाही सत्कार होईल. शिवाजी दादा यांच्या शुभ अवस्था आपण या. शिवराम संते साहेब, शिवराम संते साहेब आपण पाहतोय, त्यांच्या शुभ हस्ते आपण अशोक मात्रे साहेबांचा सत्कार करणार आहोत सोनारपाड्याचे. केतनची गोलंदाजी फार चांगली होती. त्याने 3 धावा देत 2 गडी बाद केले होते, मात्र त्याकडून अपेक्षा होती फलंदाजी, तो मात्र तो करू शकला नाहीये. इंटचचा फलंदाज सध्या मैदानावरती. त्यानंतर सोनारपाडा संघाचे खंदेश समर्थक आपण पाहतोय धीरज मात्रे इथे उपस्थित आहेत सोनारपाड्याचे, त्यांचे सत्कार होईल. तर या धीरज मात्रे आपणही आपलाही सन्मान आमच्या टॉस बॉक्स मध्ये केला जाईल आणि लगेच आपण मॅच कडे वळणार आहोत. इतर सन्मान आपण नंतर करणार आहोत. मात्र मच्छिंद्र पाटील सरांकडे आपण लगेच वळणार. मात्र धीरज मात्रे यांना विनंती असेल सोनारपाड्याचे आपण या, आपलाही सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. आता लक्ष असणार अजयकडे, लक्ष असणार नितेशकडे. बघायचं नितेशनं रेड टोपी घातलेली आहे, रेड कॅप. रेड म्हणजे धोका. इंटचचा फलंदाज जबाबदारी मध्ये प्रेशर निश्चित आहे. मात्र गोलंदाजचं कौतुक करेन समीरचं. व्हॉट अ फॅबुलस बॉलिंग अटॅक इन सेकंड स्पेल इन पॉवर प्ले 2. जबरदस्त गोलंदाजचा अटॅक. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, या षटकामध्ये 2 चेंडू फेकलेत, एकही धाव दिली नाहीये. गुड बॉलिंग फ्रॉम द समीर. ऑन साइडला केल्याच्या नादामध्ये बीट झालाय. फलंदाज खूप लवकर मूव्ह झाला होता, ऑन साइडला स्वीप करायचं होतं, नाही जमलं आणि पंच सांगतात लेग बाईज. रेश्मा किती संघर्ष करावा लागतोय आणि आपण नेहमी म्हणतोय स्ट्रगल, पेशन्स, कन्सिस्टन्सी इज इक्वल टू सक्सेस. मध्ये संघर्ष करावा लागतं मैदानावरती. धावसंख्येला आकार 10 धावा 2 बाद स्थिती आपण पाहतोय. रेश्मा वाटते सुरुवात चांगली आहे, कारण सध्या दडपण भरपूर आहे मैदानावरती. बघायचं आहे नितेश किती फलंदाजी करा. नितेश गेल्या चौकार सुरुवात केली, हाताला माती लावतोय, ग्रिप मजबूत करतोय, त्याला मोठे फटके केलायचे आहेत, त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी आहे. बघायची जबाबदारी पेलावणार का. गुड बॉलिंग फ्रॉम द समीर पाटील. राऊंड विकेट, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं, फॉलोमध्ये फील्ड करायचा प्रयत्न नाही जमलं. चंद्र पुढे सरकला पार वेगानं. एकच जा गुड फिल्डिंग. एका धाब्याने काही होणार नाहीये. समीकर वेगानं बदललाय आणि एका धाब्याने समीकर मध्ये पुन्हा एकदा बदल होतोय. 11 धाबा 2 बाद, कारण 16 धाबा कुठल्या होत्या सोनापाडा संघानं P1 मध्ये. आणि P1 मध्ये सुरुवात निलजे संघाची संत झाली. फक्त 9 धाबा कुठल्या 1 गडी बाद झाला होता. त्यामुळे अजूनही त्यांना पाहिजे तसं चोख प्रत्युत्तर देता आलं नाही. ठोस सुरुवात अजूनही निलजे संघाची.
बॅट अँड पॅड मध्ये गुड बॉलिंग, ब्लॉकरचा वापर केलाय, प्रत्येक चेंडू चांगलं टाकण्याचा प्रयत्न केला, थोडासा फंबल केलाय, 100% कमिटमेंट देता आलेली आहे. गुड थ्रो, 2 धावा. सोनापाडा पूर्ण गाव आलाय मैदानावरती, निलजे देखील पूर्ण गाव आलाय. मध्ये सध्या आवाज येतोय सोनापाडाच्या प्रेक्षकांना, धावसंख्येला 2 नाकार येतोय, 2 धावांची संख्या पुढे सरकते, 13-2 बास इथे पुढे पाहतोय. जी धावसंख्या P1 मध्ये 16 होती सोनापाडा संघाची, ती अजून P2 मध्ये कंप्लीट करता आली नाहीये. निलजे संघाला थोडासा बॅकफुटला निलजे संघ पाहायला मिळतोय, कारण सोनापाडा संघानं शेवटच्या षटकामध्ये 27 धावा कुठल्यात आणि त्याच धावा डोकेदुखी ठरतील यावरती मैदानावरती. स्क्रीनवरती विशाल मात्रेनं दाखवलं जातं, प्रचंड मेहनत आहे, उर्फ ब्रावो आमचे जबरदस्त व्यक्तिमत्व, एक बिनधास्त व्यक्तिमत्व विशाल मात्रे स्क्रीनवरती. कट करण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, चाणाक्ष गोलंदाजी, षटकाची झाली सांगता, खूप चांगला षटक राहिलं, इकॉनॉमी गोलंदाजी केली, फक्त 4 धावा दिल्यात आणि केतन सारखा मोहरा बाद केलाय, त्यामुळे समीकरण वेगानं बदललंय. 13 धावा 2 बाद जिंकण्यासाठी मोठ्या धावांची गरज आहे. आता मात्र 18 चेंडू आणि गरज आहे ती 49 धावांची. रेश्मा, इज इट पॉसिबल? व्हॉट डू थिंक? स्पर्धेमध्ये मागच्या 6 दिवसामध्ये कोणाला हसताना पाहिलंय, कोणाला रडताना पाहिलंय, कोणाला विजयाचा आनंद साजरा करताना पाहिलंय, तर आपल्या दुःख लपवताना पाहिलंय. सुख दुःखाने क्रिया भरले, आज मध्ये शेवटच्या टप्प्यात आले. 18 चेंडू 49 धावांची गरज. हु विल बिकम अ चॅम्पियन? मागच्या 6 दिवसामध्ये पडलेला प्रश्न, या उत्तर शोधूया. उरते विकेट, नवीन षटकार प्रारंभ, गोलंदाजी तेज, मात्र लाईन चांगली, लेन चांगली, लाईन चुकला गोलंदाज आणि पहिला वाईट तुम्हाला पाहायला मिळतोय. आतापर्यंत मागच्या 12 चेंडूमध्ये एकही वाईट चेंडू नव्हता, कंट्रोल गोंजी तुम्हाला पाहायला मिळाले. आणि गोलंदाज मात्र अनिकेतनं, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या, तो अनिकेत सेकंड स्पेलमध्ये पुन्हा आलाय. ओरते विकेट असताना बॅटचा फेस लवकर ओपन केलाय, फलंदाज बॅकफुटला जाऊन ऑन सेल क्लिअर करण्याचा प्रयत्न नाही जमला. डॉट चेंडू, प्रत्येक डॉट चेंडू निलजे संघाला बॅकफुटला आणून सोडेल आणि प्रत्येक चांगला चेंडू मैदानावरती सोनापाडा संघासाठी संजीवनीचं काम करेल. येस रेश्मा? येस, आणि प्रत्येक विकेटसाठी सुद्धा इथे पारितोषिक आलेलं आहे. स्वरित धीरज मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं. 14 धावा 2 बाद, संत सुरुवात. जर्मन निलजे संघाचे पुन्हा एकदा चेंडू थाय पॅडला ब्रश होतोय. बघा किती फरक आहे. जेव्हा सोनापाडा संघानं 6 चेंडूमध्ये पहिल्या 16 धावा कुठल्यात, आतापर्यंत आपण पाहिलं या षटकातील 2 चेंडू आणि पहिले 2 षटक म्हणजे 14 चेंडूमध्ये फक्त 14 धावा, त्यामुळे मेंटेन करता आली नाहीये ती मात्र सरासरी निलजे संघाला. बघायचे सामना संपला नाही मैदानावरती, कारण निलजे संघ शेवटच्या टप्प्यापर्यंत लढणारा संघ आहे. गुड बॉलिंग फ्रॉम द अनिकेत पाटील. कमबॅक केलाय, अटॅकिंग फटका आणि याचीच गरज होती नितेशच्या बॅटमधनं. मच निडेड षटकार, दडपण निर्माण झालं होतं, झुंगार लावलाय. बॅट 15 चेंडूमध्ये कुटायच्या त्या 42 धावा. शेवटच्या षटकामध्ये रेशमा 27 धावा कुठल्यात सोनापाडा संघानं, त्याच धावा डोकीडुकी ठरलेत. मगाशी देखील असंच झालं, सोनापाडा संघानं सेमीफायनल मध्ये शेवटच्या चेंडूत चौकार मारला आणि त्याच चौकारानं सामना देखील जिंकला. हे विसरता कामा नाहीये. बघायच्या आठवणी भरपूर आहेत, सामना चांगला आहे आणि जसं सामना पुढे जाईल प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवेल. प्रचंड प्रेक्षकांची गर्दी, अमूलाग्र बदल सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. 42 धावांची अजूनही गरज आहे. गुड बॅटिंग फ्रॉम द नितेश. वेगवान चेंडू, क्विक डिलिव्हरी, फिंगर गोज ऑन पर. यस इट इज बिग विकेट, बिग ब्लो, मोठा धक्का मैदानावरती. नितेश पाटील इज वॉकिंग बॅक, मोठा धक्का. आणि इथे पारितोषिक आलेलं आहे अनिकेतसाठी
स्वरित धीरज मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं आणि अनिकेत जेवढे विकेट्स घेईल या ओव्हरमध्ये त्या ओव्हरमध्ये त्यांना 500 रुपीजचं पारितोषिक. ऍक्शन रिप्ले बघा. रेश्मा खूप चांगला निर्णय पंचांचा. एक्झॅक्टली मिडल स्टंपला आणि हाईट फॅक्टर देखील कमी होता आणि पंचाने सांगितलं येस इट इज फलंदाज बाद. ज्या नितेशनं चौकानं सुरुवात केली, ज्या नितेशनं षटकार मारला, ज्या नितेशनं संघाला विजयाची स्वप्न दाखवले, तो नितेश मात्र परतलाय. त्यामुळे प्रचंड दडपण पुन्हा निर्माण झालाय. येणारे चेंडू 14 आणि 42 धावांची गरज. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर आणि व्हॉट अ फंटास्टिक मॅच. प्रेशर 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 दोन्ही संघांमध्ये बघायला भेटतंय. कभी तेरी कभी मेरी. जर मी सिक्सर मारला तर नेक्स्ट बॉल मध्ये मी विकेट घेणार आहे. अशा प्रकारे गणित चाललेलं आहे दोन्ही संघांचं. यस, बारी बारी सबकी बारी. पहिले आपकी अब हमारी. षटकार मारण्यानंतर लगेच बाद केलाय. येणारे 14 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. मॅच इज व्हेरी क्लोज. क्लोज एन्काउंटर. फाण्याचा सामना कसा असावा, प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवणारा तोच सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग प्रामाणिक पाटील. एज लागले, चेंडू मागे निघून गेलाय आणि मात्र थोडंसं प्रेशराईज केलाय. किती कमिटमेंट बघा. पुन्हा एकदा प्रेशराईज केलंय. 2 धाबा मिळणार. फायनलचं प्रेशर आहे रेश्मा. मी दोन्ही संघांना विनंती करेन, प्लीज डोंट प्ले इन अंडर प्रेशर. If you play in under pressure, you can't show talent and quality. So please show your natural game. तुमचा नैसर्गिक खेळ दाखवा जो आतापर्यंत तुम्ही दाखवलाय. मात्र मी अनिकेतचं कौतुक करेन. खूप चांगली गोलंदाजी केली. एका षटकाराचा अपवाद वगळला तर खूप चांगली अटॅकिंग गोलंदाजी दाखवली. 22 धावा 3 बाद. शेवटचा चेंडू या षटकातील ऑन साइडला हा पंचा करत असताना एकदा मिळणार. दुसऱ्या मॅचचा प्रयत्न कॉल केलाय. वेगाने पुढे निघालाय मात्र नॉन स्ट्राईक बॅट्समन नॉट रिस्पॉन्डिंग फॉर कपल ऑफ द रन्स अँड माघारी परतावं लागलं. स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये राहणार. 18 चेंडू 12 चेंडू 39 धावांची गरज. डीजे त्यानंतर काही आपण ना की त्यांच्या शुभ हस्ते हा आपण सत्कार सन्मान घ्यायचा आहे. रमेशजी पाटील निळजी गाव. सध्या मॅच बघण्यामध्ये प्रत्येक जण व्यस्त आहे, पण महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आणि हा मान सन्मान किंग ट्रॉफी 2024. धन्यवाद. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. पहिल्या षटकामध्ये 9 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा, या षटकामध्ये 10 धावा. अनिकेतचा स्पेल संपला. त्याने 19 धावा दिल्यात आणि 2 महत्वाचे गडी बाद केलेत. त्यामुळे बघायचं निलजे संघ कधी डोकं वर करणार. जिंकण्यासाठी 12 चेंडू 39 धावांची गरज आहे. शेवटच्या षटकामध्ये 27 धावा त्यामध्ये डोकीडुकी ठरल्या. करणच्या त्या गोलंदाजीमध्ये आल्या होत्या आणि त्याच धावा डोकीडुकी ठरतात संघासाठी. 12 चेंडू 39 धावा. द मॅच इज ऑन. सामना संपला नाहीये कारण निलजे संघ शेवटच्या चेंडूपर्यंत लढणारा संघ आहे आणि तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर करणारा गावदे सोनापाडा संघ आपण पाहतोय. या 2 संघांमध्ये आपण लढत पाहतोय. मजा येईल सामन्यामध्ये. या षटकामध्ये रेश्मा किती धावा येतील. 20+ धावा आल्या तर सामना बॅलन्स राहील आणि जर 10च्या कमी धावा आल्या, इकॉनॉमी षटक राहिलं तर निलजे संघाला हे सामना जिंकणं थोडंसं कठीण परिस्थिती निर्माण होईल. गुड बॉलिंग. अनिकेतचं कौतुक करेन. 19 धावा दिल्या तर 2 गडी बाद केले. मात्र मी विशेष कौतुक करेन गोलंदाज समीरचं. त्यानं फक्त 4च धावा दिल्या आणि संघाला आपल्या पुन्हा एकदा विजयाच्या समीकरण सोडलंय. बघायचा सामना कोण जिंकणार. नितेशचं मी कौतुक करेन. नितेशने चांगली कामगिरी केली. त्याने एक षटकार चौकार मारला. मात्र केतननं त्याला साथ दिली नाहीये आणि येणाऱ्या फलंदाजाला साथ दिली नाहीये. त्यामुळे सामना फसलाय मैदानावरती. बाउंड जास्त. पंच सांगते रायझिंग डिलिव्हरी टप्पापर्यंत फिनिश ऑफ डिलिव्हरी कुठे होती, पिचिंग कुठे होती, एक्झॅक्टली विकेट किपर कुठे चेंडू गॅदर केलाय याचा आढावा घेतला पंचानं आणि सांगितलं बाबर साहेब इट्स ॲब्सोल्युटली वाईट आणि 12 चेंडू 38 धावांची गरज आहे. सामना क्लोज आहे. या षटकावरती अवलंबून असणार आहे सामन्याचं भवितव्य. मजा येईल सामन्यामध्ये. ओव्हर द विकेट ऑन साइडला केल्याचा प्रयत्न. उंची जास्त. स्वतः गोलंदाज चेंडू खाली जज करतोय. बघायचं त्या चाबाक्यामध्ये नाहीये. एवढं सोपं नव्हतं. गोलंदाजाला ते चेंडू फॉलो थ्रो मध्ये बॅलन्स करून पुन्हा तेवढा 18 ते 19 पावलांचा अंतर कापणं. त्यामुळे झेल सुटलाय. आता समीकरण बदललंय. येणारे चेंडू समीकरण असणार आहे ते 11 चेंडू आणि गरज असणार आहे ती 37 धावांची 36 धावांची. बरोबर करे 11 चेंडू 36 धावा. रेश्मा काय वाटतंय सामना फाईट होईल. मला असं वाटतं की या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 रन्स आले तर सामन्यामध्ये अजून रंगत आपल्याला बघायला भेटेल. कारण की निळजे संघामध्ये ताकद आहे, क्वालिटी आहे, त्यांच्यामध्ये ते डिसिप्लिन आहे की ते खेळू शकतात. यस दिशांक पाटील स्ट्रायकर एंडला
ऑन साइडला केल्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल करतो एक्झॅक्टली स्क्वेअर ऑफ द विकेट, वन बॉल सीमा पार, पंचांचा चौकाराचा इशारा येतोय आणि या चौकाने पुन्हा टाळ्यांचा गडगड होतोय आणि पुन्हा एकदा नवीन संजीवनी देतोय हा फलंदाज. येणारं समीकरण आता वेगानं बदलणार. 10 चेंडू आणि 32 धावांची गरज. क्लोज एन्काउंटर आहे दोन्ही संघांसाठी. इथूनही पारडं कुठेही हलू शकतं, त्यामुळे मला असं वाटतं की निर्जय संघाकडून अजून 1-2 मोठे शॉट्स आणि मॅच बदललेली समजा. 10 चेंडू 32 धावा. मजा आहे सामन्यामध्ये. येणारे 4 चेंडू रेश्मा, येणारे 4 चेंडू एखादा षटकार चौकार आला तर सामना पुन्हा क्लोज एन्काउंटर होईल. आणि ज्या प्रेक्षकाने गर्दी केली बघू शकाल, प्रेक्षकांना ओसांडून वारा नगरी, जिथे लक्ष जाईल तिथे फक्त प्रेक्षक. कारण आज किंग ट्रॉफीला आपण निरोप देणार आणि पुन्हा सामन्याकडे आपण वळणार. येणारे चेंडू आता 10 आणि 32 धावांची गरज. वॉटर मॅच सोनापाडा वर्सेस निलजय. बिग फाईट शेवटचा मेगा फायनलचा सामना. मॅच बॉल आलाय मैदानावरती आणि तो चेंडू शोधून काढलाय. नाईट स्पर्धेमध्ये देखील असे आम्ही पराक्रम पाहत असतो. जेव्हा षटकार लागतात मोबाईलची टॉर्च ऑन करून तो चेंडू आणला जातोय. एवढे प्रेक्षकांचं प्रेम असतं क्रिकेटवरती. बघायचंय 10 चेंडू 32 धावा. अंगावरती शारा निर्माण करेल हा सामना, तर शेवटच्या टप्प्यात जातो हा सामना. प्रेक्षकांचं लक्ष वेधणारी, लक्ष वेधलेली लढत फायनलचा सामना आपण एन्जॉय करतोय. उरती विकेट ऑन साइडला केल्याच्या नंतर एज लागली, चेंडू फ्लाइंग स्लिप मध्ये निघून जातोय. मात्र बॅकअप चांगलं होतं. फक्त एकच धाव. येणारे चेंडू 9 आणि गरज होती 31 धावांची. एक मोठा षटकार, एखादा चौकार आणि मॅचची रूपरेषा आपण बदललेली बघू शकतो. पण सध्या 9 बॉल्स 31 रन्स. काय वाटतंय म्हणजे ज्या प्रकारे मॅच रंगलेली आहे पाटील सर. यस, उत्कर्ष चांगले गोंचे करतोय. कारण एक चौकाराचा अपवाद वगैरे चांगलं कमबॅक केलं त्यानं. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरज येते 31 धावांची. 31 तारखेला विशालचा वाढदिवस आपल्या ब्रावोचा आणि त्याला शुभेच्छा देऊया आपण ऍडव्हान्स मध्ये. एकदा पुढे दुसऱ्या मॅचचा प्रयत्न. बघायचं चेंडू येणं, वाकडं, उचलणं, फेकणं. चेंडूची फेक मात्र थोडीशी क्रॉस झाली, वाईडिश आली आणि 2 धावा मिळणार. समीकरण पुन्हा बदलणार. आता समीकरण असणार आहे येणारे चेंडू 8 आणि गरज येते 29 धावांची. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण. प्रत्येक चेंडू प्रेक्षकांच्या काळजाचा टोका चुकवतोय. प्रत्येक चेंडू असंख्य प्रश्नांना वाचा पडतोय आणि प्रत्येक प्रश्नाची उत्तर शोधणं आता मात्र कठीण झालंय. येणारे चेंडू 8 आणि गरज आहे ती 29 धावांची. क्लोज एन्काउंटर, क्लोज मॅच आहे मैदानावरती. हे 2 चेंडू सामन्याचं भवितव्य असणार आहेत. बघायचं आहे 2 चेंडू काय घडणार. ऑन साइडला गेल्याच्या नादामध्ये पुन्हा एकदा फलंदाज. यावेळी मात्र बातला नाहीये. एज हँड टेकन. विकेट कीपर मेकिंग नो मिस्टेक. अनदर विकेट गोज डाऊन. यस इट इज. अजून एक धक्का मैदानावरती. आता मात्र 7 चेंडू 29 धावा. रेश्मा वाटते आता निलजय संघ पुढे आगेकूच करू शकते मैदानावरती. आता मला असं वाटतं निर्जय संघामधून एखादा सिद्धेश बाहेर यायला पाहिजे आणि ज्या प्रकारे सिद्धेशने ती शेवटची ओव्हर खेळली होती तशा प्रकारचा धमाका जर आपल्याला इथे बघायला भेटेल तरच निर्जय संघ आज विजयी होऊ शकतो. यस, एक धमाका आपण पाहिला किंग ट्रॉफीच्या माध्यमातून. काय धमाका झाला यावरची देखील. विशाल, कौतुक करते तुझ्या आर्मीचं. ज्या पद्धतीने तुम्ही आयोजन केलं तुमच्या कार्याला आम्ही सलाम करतोय आणि पुन्हा वळतोय. विशेष धन्यवाद आमच्या काशीनाथ दादांचं. खूप दानशूर नेतृत्व. यावर्षी देखील दादाने आम्हाला बाईक देऊन आम्हाला पुरस्कृत केले. दादा तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि स्पर्धेचे आमचे शिल्पकार, आमचे आधारस्तंभ, ज्यांचं नाव देवाचं आहे ते म्हणजे पांडुरंग संते, त्यांचे देखील विशेष आभार. नाव बॅक टू क्रिकेट. 7 चेंडू 29 धावा. इज इट पॉसिबल ऑन द पेपर? येस, ऍब्सोल्युटली पॉसिबल ऑन द पेपर. जर सोनापाडा संघ शेवटच्या षटकामध्ये 27 धावा कुटू शकतोय तर निलजय संघ 7 चेंडू मध्ये 29 धावा कुटू शकतोय. मात्र परिस्थिती वेगळी आहे, वातावरण बदल, प्रेशर आहे मैदानावरती. शेवटचा चेंडू. गुड बॉलिंग फ्रॉम द उत्कर्ष ठाकूर. सच अ ब्रिलियंट परफॉर्मन्स फ्रॉम द उत्कर्ष ठाकूर. लेंथ, लाइन, पेस, पिचिंग, एक्युरेसी, परफेक्शन, कंट्रोल, सुपर बॉलिंग, फायनल डिलिव्हरी. ओ गुड डिलिव्हरी. आणि फलंदाज मात्र बीट केलंय. हाता कठीण आहे रेश्मा, कारण येणारे चेंडू 6 आणि 29 धावांची गरज. प्रशंसा. उत्कर्ष ठाकूर द यंग बॉलर फ्रॉम सोनारपाडा संघ. मला असं वाटते की नक्कीच त्याच्या पाठीवरती जेव्हा मॅच संपेल तेव्हा आपण शाबासकीची थाप द्यावी, कारण की या प्रेशरमध्ये जेव्हा तुम्ही बॉलिंग करता चुका होऊ शकतात. Absolutely, no doubt. Pressure, how to handle the pressure, how to ball in pressure, under pressure. He knows very well. आणि त्याचा परफॉर्मन्स देखील कौतुक व्हायला पाहिजे उत्कर्षाचं आणि कौतुक व्हायला पाहिजे सिद्धेश. जर ही ट्रॉफी सोनापाडा गावात गेले तर आज की शाम सिद्धेश के नाम. आणि जर आज सामना निलजय संघाने जिंकला तर आज की शाम सचिन पाटील आणि दिशान के पाटील के नाम. बघायचं सामना कोण जिंकणार. आमचे आनंद पाटील, काशीनाथ दादा पाटील, हरेश पाटील सर्व सामन्याचा आनंद घेता स्वागत आहे. तदनंतर आमचे या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार पांडुरंग दादा संते आणि आमचे हरेश दादा देखील
निलजे त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. 6 चेंडू 29 धावा, क्लोज एन्काउंटर. आणि तू प्रशंसा करायला पाहिजे किंग्स ट्रॉफीची, कारण की मला असं वाटते की जसं विशालने आपल्याला सांगितलं की पुढच्या वर्षी कदाचित ऑल इंडिया ओपनचे सामने सुद्धा आपण किंग्स ट्रॉफीमध्ये भरवू. आणि नक्कीच हे जेव्हा विशाल बोलतो तेव्हा ती काळ्या दगडावरची रेषा असते. आणि मला असं वाटते की नक्कीच पुढच्या वर्षी किंग्स ट्रॉफीमध्ये उसारगरमध्ये आपण ऑल इंडियन प्लेयर सुद्धा बघू. येस ऍब्सोल्यूट नो डाऊट. श्रीधर मात्रे बघायचं शेवटचं षटक 29 धावांची गरज आहे. फुलटा चेंडू बॅटचा फेस ओपन केलाय आणि या षटकारानं पुन्हा एकदा अशा पल्लवित केले. व्हॉट अ बिग हिट. दॅट्स अ सुपर 6 डीजे. येणारे चेंडू 5 आणि 23 धावांची गरज आहे. मॅच इज ऑन. यावेळी अजून एक मोठा फटका दाखव. लोगोच्या डोक्यावर मात्र उंची जास्त, लांबी जास्त. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग अँड व्हॉट अ मॅच. आता रेश्मा काय म्हणशील? 2 चेंडू 2 षटकार, समीकरण बदलले. 4 चेंडू आणि फक्त 17 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. चला लवकर, कोणी ग्रुप मीटिंग नाही करायची आहे. सोनारपाडा संघ ग्रुप मीटिंग नाही करायची आहे, लगेचच फील्ड सजवा. म्हणजे सुपर किंग ट्रॉफी झालेली आहे. या सामन्यानंतर आजच्या संध्याकाळचं स्टेटस, व्हॉट्सअपचं स्टेटस, इंस्टाग्रामचं स्टेटस, फेसबुकचं स्टेटस, स्नॅपचॅट वरती व्हिडिओ, सगळीकडे फक्त किंग ट्रॉफी आणि किंग ट्रॉफी आपण बघणार आहोत. बघायचं किंग कोण बनणार मध्ये, ती दिशांक किंग बनणार की श्रीधर त्याला थांबवणार. येणारे चेंडू 4 आणि फक्त 17 धावांची गरज. मी फक्त शब्द यासाठी वापरला, रेश्माकर फलंदाज ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय त्याच्यासाठी 17 धावा कमी आहेत. बघायचं जशा पद्धतीने मार पडला निलजे संघाला शेवटच्या षटकात, तसाच मार पडतोय. टीट फॉर टॅट, जशा तसं उत्तर. याली मात्र पुन्हा चेंडूला टक्कल एकदा पुढे गेले. श्रीधर बाय घेण्याचा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करणार. दुसऱ्या मॅचचा प्रयत्न आणि पंचांचा सॉफ्ट सिग्नल आउट आहे. मात्र त्याने तिसऱ्या पंचाला रेफर केलाय. रेश्मा एक धाव निश्चित पूर्ण झाले. समीकरण होतं 4-17चं. काय चेंजेस वाटतात मैदानावरती? यास बॅट ग्राउंडिंग केली. विकेट जर आपण पाहिले निलजे संघाचे 5 गेलेत आणि जेव्हा फलंदाजी केली ती मात्र सोनापाडा संघाचे विकेट 7 होते बाबू. त्यामुळे 1 धावेचा ऍडव्हान्स असणार निलजे संघाला. रेश्मा काय वाटते? व्हॉट डू यू थिंक? फलंदाज बाद झालाय. मला असं वाटते की 3-16चं हे इक्वेशन अजूनही मॅच ऑन आहे. जर सिद्धेश करू शकतो तो दिशांक म्हणतो मी का नाही करू शकत. येस ऍब्सोल्युटली नो डाऊट. समीकरण बघा कसं होतं. 12 चेंडू 39 धावा, 11 चेंडू 36 धावा, 10 चेंडू 32 धावा, 9 चेंडू 31 धावा, 8 चेंडू 29 धावा, 7 चेंडू 29, 6 चेंडू 29, 5 चेंडू 23, 4 चेंडू 17 आणि आता समीकरण उरलंय 3 चेंडू 16 धावा. जो जीता वो सिकंदर, जो हारा वो दूसरे नंबर के पायदान पर. मतलब कौन बनेगा चॅम्पियन? जैसे कौन बनेगा करोडपती वैसे कौन बनेगा चॅम्पियन. मागच्या 6 दिवसामध्ये पडलेला प्रश्न 3 चेंडू मध्ये सॉल्व्ह केला जाणार. 3 चेंडू 16 धावा. येस फलंदाज बाद आहे नो डाऊट. येस चला 3 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. बघायचं निलजा संघाचं लक्ष लागलं ट्रॉफीकडं आणि गावदेवी निश्चित सोनापाडा संघाचं लक्ष लागलं ट्रॉफीकडे. येणार चेंडू 3 आणि 16 धावांची गरज आहे. कारण फलंदाजाला माहित होतं की आपण आउट आहोत. चांगला आत्मविश्वास त्याला, त्याचं देखील कौतुक झालं पाहिजे. 3 चेंडू 16 धावांची गरज. यावली मध्ये चेंडू समोर खेळलाय. चेंडू फ्लाय होणार की नाही? गुड फिल्डिंग. हा चेंडू नाही अडवला तरी ही ट्रॉफी अडवली मैदानावरती. जी निलजे गावात जाणार होती ती ट्रॉफी स्टॉप केली मैदानावरती. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. 2 चेंडू 14 धावा, 13 चालू शकतील. 2 चेंडू 14 धावा, 13 चालू शकतील. न 13 ना मेरा देखना किसका. कारण एखादा चेंडू वाईट किंवा नो सामना ते कमबॅक करू देऊ शकतोय.
मोठा फटका मात्र आता फसलाय आणि आता प्रयत्न देखील इंडिया संघाचा फसलाय. मिळणार ती एकच धाव. मजा आली सामन्यामध्ये. आता समीकरण बदललंय. 1 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. मजा आली रेशमा सामन्यामध्ये. 27 धावा शेवटच्या षटकात. त्या मात्र डोकीडुकी ठरला इंडिया संघासाठी. चांगला प्रयत्न झाला. केतनने चांगली गोंजी केली. चांगली फलंदाजी झाली. मात्र शेवटच्या टप्प्यात सामना सोडावा लागणार का? 1 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. सामना संपला नाहीये. एका चेंडूमध्ये रेशमा 16 धावा होताना आम्ही पाहिल्यात. एका चेंडूमध्ये 9 धावा होताना आम्ही पाहिल्यात. 2 चेंडूमध्ये 22 धावा होताना आम्ही पाहिल्यात. त्यामुळे 1 चेंडूमध्ये 13 होणार का? मजा आली सामन्यामध्ये. किंग ट्रॉफीचा शेवटचा क्षण. लास्ट डिलिव्हरी आणि याच दरम्यान चॅम्पियन इज द चॅम्पियन. यास गावदेवी सोनापाडा संघ यावर्षी देखील चॅम्पियन ठरतोय.